नमस्कार मंडळी, माइंडस्केच यूट्यूब चॅनलच्या AI प्रॉम्प्टिंग मास्टर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण AIच्या बुद्धिमत्तेचा गाभा, ज्याला इंटेलिजन्स म्हणतात, तो जागृत कसा करायचा हे शिकणार आहोत. आजचा विषय आहे चेन ऑफ थॉट, सोप्या भाषेत विचारांची साखळी. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये प्रॉम्प्टिंगचे 3 बेसिक नियम आपण पक्के केले आहेत. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की AIला एक पर्सोना किंवा भूमिका देऊन त्याला एक्सपर्ट कसे बनवायचे. हे लेक्चर्स तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. या दोन्ही लेक्चरच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पण मित्रांनो, कधी कधी असं होतं की तुम्ही AIला वरीलप्रमाणे भूमिका देता, सर्व नियमानुसार माहिती देता, तरीही AI गणितात आणि लॉजिकच्या प्रश्नांमध्ये चुका करतो. तर AI कडून या चुका का होतात? कारण आपण त्याला कोण व्हायचं हे शिकवलं, पण कसा विचार करायचा हे अजून शिकवलेलं नाही. चेन ऑफ थॉट या टेक्निकद्वारे आपण AIला कसा विचार करायचा हे शिकवणार आहोत. नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल kahneman यांनी मानव 2 प्रकारच्या पद्धतीने विचार करतो असे सांगितले आहे. पहिली पद्धत ही फास्ट थिंकिंग आहे. ही अंतर्ज्ञानी असते. उदाहरणार्थ, कुणी आपल्याला विचारलं तुझं नाव काय, तर आपण क्षणाचाही विचार न करता नाव लगेच सांगतो. दुसरी पद्धत ही स्लो थिंकिंग आहे. ही लॉजिकल थिंकिंग असते. उदाहरणार्थ, जर मी विचारलं 17 गुणिले 24 किती, तर इथे तुम्हाला थांबून पेन कागद घेऊन गुणाकाराच्या सर्व पायऱ्या मांडाव्या लागतात. AI बाय डिफॉल्ट पहिल्या पद्धतीने काम करतो. जेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचारता तेव्हा तो केवळ त्याच्याकडे असलेल्या प्रचंड माहितीच्या साहाय्याने अंदाज लावत असतो. तो उत्तरावर डायरेक्ट उडी घेतो. चेन ऑफ थॉट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून AIला फास्ट थिंकिंग मधून स्लो थिंकिंग म्हणजेच लॉजिकल थिंकिंग मध्ये आणणे. त्याला उत्तरावर डायरेक्ट उडी मारण्याऐवजी उत्तरापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या लिहायला भाग पाडणे. समजा तुम्ही AIला एक साधी केस स्टडी दिली. एका सरकारी प्रकल्पाचे एकूण बजेट 1,10,00,000 रुपये आहे. या प्रकल्पात मटेरियलचा खर्च हा मजुरीच्या खर्चापेक्षा 1,00,00,000 रुपयांनी जास्त आहे. तर मजुरीचा खर्च किती हे सांग. जर तुम्ही AIला साध्या पद्धतीने विचारलं की उत्तर सांग, तर 90% वेळा AI आणि माणसंही उत्तर देतात मजुरीचा खर्च 10,00,000 रुपये. पण हे उत्तर चुकीचं आहे. कारण जर मजुरी 10,00,000 असेल आणि मटेरियल 1,00,00,000ने जास्त, म्हणजे मटेरियल 1,10,00,000 असेल. या दोघांची बेरीज 1,20,00,000 होते. म्हणजे आपलं गणित चुकलं. आता इथे आपली चेन ऑफ थॉट ही टेक्निक कामाला येते. जर तुम्ही प्रॉम्प्टमध्ये लेट्स थिंक स्टेप बाय स्टेप, आधी समीकरण मांड आणि मग सोडव ही जादुई ओळ ऍड केली, तर AIचा रिझल्ट पुढील प्रमाणे असेल. AI आता 10वीच्या विद्यार्थ्याप्रमाणे प्रत्येक स्टेप लिहून उत्तर काढेल. प्रश्न तोच होता, पण जेव्हा आपण AIला स्टेप बाय स्टेप विचार कर अशी सूचना दिली, तेव्हा त्याने स्वतःसाठी रफ वर्क केलं आणि अचूक लॉजिक लावलं. प्रत्येक स्टेपला विचार करायला लावणे म्हणजेच विचारांची साखळी तयार करणे. या एकमेकांशी जोडलेल्या विचारांमुळे फायनल उत्तर अचूक येते. चेन ऑफ थॉट ही टेक्निक वापरण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या पॉवरफुल मॅजिक ट्रिक्स इथे देतोय, ज्या तुम्ही कोणत्याही प्रॉम्प्टच्या शेवटी वापरून अचूक उत्तर काढू शकता. ट्रिक 1, जादुई ओळ. कोणत्याही लॉजिकल प्रश्नाच्या शेवटी लेट्स थिंक स्टेप बाय स्टेप असे लिहा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की फक्त या एका वाक्यामुळे AIच्या चुका 70% कमी होतात. ट्रिक 2, शो युअर वर्क मेथड. जेव्हा तुम्हाला खात्री हवी असते की AIने हवेत गोळीबार करू नये, तेव्हा तुझे पूर्ण रफ वर्क, कच्चे काम दाखवून मग फायनल उत्तर दे अशी सूचना द्या. हे विशेषतः जेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल आणि लॉजिकल प्रॉब्लेम सोडवत असता तेव्हा कामाला येतं. ट्रिक 3, तिहेरी तपासणी, द ट्रिपल चेक. ही माझी सर्वात आवडती पद्धत आहे. जेव्हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा असतो तेव्हा ही पद्धत वापरा. हा प्रश्न 3 वेगवेगळ्या पद्धतीने सोडव आणि जे उत्तर 3 वेळा समान येईल
तेच फायनल उत्तर म्हणून दे अशी सूचना प्रॉम्प्टच्या शेवटी द्या. याला सेल्फ कन्सिस्टन्सी म्हणतात. AI स्वतःच स्वतःला 3 वेळा तपासतो, त्यामुळे चूक होण्याची शक्यता जवळपास 0 असते. जर आपण AIला योग्य सूचना दिली तर AI हा फक्त माहितीचा साठा न राहता तो एक विचार करणारी मशीन बनू शकतो. तुम्ही आज एक प्रयोग करून पहा. एखादे कठीण कोडे किंवा एखादी क्लिष्ट केस AIला द्या. आधी सरळ विचारा आणि त्यानंतर लेट्स थिंक स्टेप बाय स्टेप ही सूचना लावून विचारा. तुम्हाला AIच्या बुद्धिमत्तेत झालेला फरक स्पष्ट जाणवेल. तर ही होती प्रॉम्प्टिंगची चेन ऑफ थॉट टेक्निक. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉम्प्टिंगच्या विश्वातील आणखीन एक जबरदस्त टेक्निक शिकणार आहोत. शॉर्ट प्रॉम्प्टिंग म्हणजेच AIला उदाहरणे देऊन अधिक हुशार कसे बनवायचे हे आपण शिकणार आहोत. तर भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत कीप थिंकिंग, कीप प्रॉम्प्टिंग.